बुकलेट मधला प्रॉब्लेम नंबर 5, पेज नंबर 18. काय म्हटले? द टर्निंग मोमेंट डायग्राम फॉर मल्टी सिलेंडर इंजिन हॅज बीन ड्रॉन टू द स्केल. पहिल्यांदा मी ती टर्निंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करतो, मग नंतर स्केल बघूया. बघा, वाय ऍक्सिस वरती काय असणार? टॉर्क, आणि एक्स ऍक्सिस वरती काय असणार? अँगल टर्न. बरोबर, वाय ऍक्सिस वरती टॉर्क, एक्स ऍक्सिस वरती अँगल टर्न, आणि इथे मी मीन टॉर्कची लाईन आहे, टी मीन टॉर्क. आणि त्याच्या वरच्या आणि खालचे त्यांनी एरिया दिलेले आहेत, ते मी पुढे वाचतो. काय म्हटले बघा, ड्रॉन टू द स्केल ऑफ 1 mm इज इक्वल टू 600 न्यूटन मीटर. 1 mm इज इक्वल टू 600 न्यूटन मीटर सांगितलंय. आता हे जे स्केल असणार आहे, हे एक्स ऍक्सिसचं असणार का वाय ऍक्सिसचं? हे जे रिंग स्केल दिले, हे एक्स ऍक्सिसचं आहे का वाय ऍक्सिसचं? एक्स ऍक्सिस वरती काय बघा, इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, वाय ऍक्सिस वरती टॉर्क आहे. ठीक आहे, आणि याचं युनिट बघा न्यूटन मीटर आहे, म्हणजे हा टॉर्क आहे. त्यामुळे हे वाय ऍक्सिसचं युनिट आहे, वाय ऍक्सिसचं युनिट. तसंच पुढे काय म्हटलंय बघा, अँड 1 mm इज इक्वल टू 3 डिग्री. अँड 1 mm इज इक्वल टू 3 डिग्री. आता इथं बघा एक्स ऍक्सिस वरती अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, मग एक्स ऍक्सिस वरती जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर हे एक्स ऍक्सिसचं स्केल आहे. एक्स ऍक्सिसचं स्केल आहे, 1 mm इज इक्वल टू 3 डिग्री. पुढे बघा, द इंटरसेप्टेड एरियाज बिटवीन द आउटपुट टॉर्क कर्व अँड द मीन रेजिस्टन्स लाईन टेकन इन ऑर्डर फ्रॉम 1 8. एका एंड पासून आता जी कर्व आहे टॉर्कची कर्व आणि मीन टॉर्क यांचे इंटरसेक्टिंग एरियाज दिलेत बघा. पहिला जो आहे तो +52 आहे, +52 वरती याचा अर्थ वरती येणार. बरोबर आहे, हा जो एरिया तो किती आहे? +52. त्याच्यानंतर नेक्स्ट किती आहे बघा, -124. -124 म्हणजे हा डाऊनवर्ड आहे. आता प्लस याचा अर्थ काय बघा, प्लस याचा अर्थ एनर्जी ऍब्सॉर्ब बाय द फ्लायव्हील, आणि मायनस याचा अर्थ काय? एनर्जी रिलीज बाय द फ्लायव्हील. म्हणजे ही फ्लायव्हीलने एनर्जी रिलीज केली, ती फ्लायव्हीलने एनर्जी ऍब्सॉर्ब केली. ठीक आहे, आता याच्या पुढे जे सांगितलं ते लिहितो, +92 -140 +85 -72 +107 +107. ठीक आहे, हे सगळे तुम्हाला एरियाज दिलेत अबोव अँड बिलो. ठीक आहे, पुढे काय म्हटलं बघा, वेन द इंजिन इज रनिंग ऍट अ स्पीड ऑफ, इंजिनची स्पीड दिल्या 600 RPM, ही इंजिनची स्पीड आहे. अजून काय म्हटले, इफ द टोटल फ्लक्च्युएशन इज नॉट टू एक्सीड ±1.5% ऑफ मीन. जरा लक्ष द्या, आता एक टोटल फ्लक्च्युएशन ऑफ काय बघा, स्पीड आहे बघा. फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे काय? मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड, हे म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड आहे. हे तुम्हाला काय सांगितले, ±1.5%, ±1.5% ऑफ, पुन्हा सांगितलंय ऑफ मीन स्पीड. म्हणजे मीन स्पीडच्या ±1.5% घ्यायला सांगितलंय. ठीक आहे, फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड, मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड मुद्दाम घेतली तो फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. आता ही फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड जी आहे यालाच आपण बघा असं म्हणते बघा, मॅक्सिमम स्पीड म्हणजे ω1, मिनिमम स्पीड म्हणजे ω2 इज इक्वल टू, जरा हे लक्ष द्या, मी हे तुम्हाला इथे दाखवतो, जरा लक्ष द्या. समजा हे 0 आहे, समजा ही 0ची लाईन आहे, इथे काय दिले ±1.5, प्लस याचा अर्थ याच्यावरती हे 1.5. ठीक आहे, प्लस -1.5 म्हणजे याच्या खाली 1.5, हा +1.5, हा -1.5. म्हणजे मला सांगा टोटल फ्लक्च्युएशन किती झालं रे? ही मीन लाईन आहे तुमची, याच्या वर 1.5, याच्या खाली 1.5, म्हणजे प्लस मायनस, तर टोटल फ्लक्च्युएशन किती झालं? +1.5 -1.5 म्हणजे किती झालं? 3%. ऑफ कुणाच्या आहे? मीन स्पीड. मीन स्पीडला आपण काय म्हणते? ओमेगा. ऑफ मीन स्पीड म्हणजे ओमेगा.
आता काय करतो, हा ओमेगा इकडे ट्रान्सफर करतो. ω1 मायनस ω2 डिवाइड बाय ओमेगा इज इक्वल टू 3% म्हणजे 3 डिवाइड बाय 100. 3% याचा अर्थ 3 डिवाइड बाय 100. आता जरा याचा विचार करा, म्हणजे काय सांगा, ω1 मायनस ω2 डिवाइड बाय ओमेगा म्हणजे काय सांगा. फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड डिवाइड बाय ऍव्हरेज स्पीड म्हणजेच काय असतोय, कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड CS. हे म्हणजे काय बघा, कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड CS. आणि 3 डिवाइड बाय 100 म्हणजे 0.03. 3 डिवाइड बाय 100 म्हणजे काय, 0.03. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय केले त्यानं, मी परत एकदा प्रॉब्लेम मधलं वाक्य वाचतो. इफ द टोटल फ्लक्च्युएशन इज नॉट टू एक्सीड 1.5% of mean speed plus minus 1.5% of mean speed plus minus mean total 3%. mean speed म्हणजे ओमेगा, मॅक्सिमम स्पीड म्हणजे ω1, मिनिमम स्पीड म्हणजे ω2. ठीक आहे, हे आपण लास्ट टाइमला बघितलं. ठीक आहे, याच्यावरून मला काय मिळालं बघा, ओमेगा इकडे घेतला, CS म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. आता ही किंमत प्रॉब्लेम दिली आहे. हे सगळं गिवन आहे, आता बघा मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करतो. ठीक आहे, पुढं आता आन्सर काय विचारले प्रॉब्लेम मध्ये बघा. आन्सर काय विचारले, फाइंड नेसेसरी मास ऑफ द फ्लायव्हील इफ रेडियस इज. रेडियस पण दिल्या, रेडियस दिला 0.5 मीटर. हे सगळं गिवन आहे. ठीक आहे, इथपर्यंत. आता मी इथनं पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मला काय शोधायचा बघा, मास शोधायचा, मास. ठीक आहे, आपण लास्ट टाइमला एक डिरिव्हेशन केलं फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जीचं, म्हणजे डेल्टा ई. त्याचा फॉर्म्युला काय आला होता रे, I ओमेगा स्क्वेअर CS. हा फॉर्म्युला होता. I म्हणजे MK स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर CS असा फॉर्म्युला होता. मग या फॉर्म्युल्यामध्ये जर मला डेल्टा ई माहित असेल तरच तुम्हाला मास डिटरमाइन करता येईल. मी तुम्हाला म्हटलं की हा फॉर्म्युला तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमला लागणार आहे. मग डेल्टा ई म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी इज इक्वल टू I ओमेगा स्क्वेअर CS फॉर्म्युला आहे. I म्हणजे MK स्क्वेअर, मास मोमेंट ऑफ इनर्शिया, मास इंटू रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर. आता प्रॉब्लेम मध्ये बघा, ह्यातली कुठली किंमत माहित आहे आणि कुठली किंमत तुम्हाला माहित नाही हे एकदा बघून घ्या. त्यातली CS हे बघा दिलाय, CS दिलाय, स्पीड N दिलाय बघा, N RPM दिलाय म्हणजे ओमेगा मला माहित आहे. प्रॉब्लेम मध्ये रेडियस दिल्या म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन माहित आहे. म्हणजे राहिलं मास. आन्सर आपल्याला मास शोधायला सांगितले. सगळ्या किमती माहित आहेत. आता फक्त डेल्टा ई माहित झाला, की तुम्हाला काय मिळणार यात ना, मासचा आन्सर मिळेल. डेल्टा ई माहित झाल्यानंतर म्हणजे आता मला काय करायला पाहिजे बघा, इथं डेल्टा ई म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी शोधायला पाहिजे. मग फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी शोधण्यासाठी मी तुम्हाला लास्ट टाइमला सांगितलेलं इथं सिंपल स्टेप्स करायच्या. काय सिंपल स्टेप्स आहेत बघा. काय करायचं, पहिल्यांदा ही जी तुमची टॉर्कची कर्व आहे, या कर्व या मेन टॉर्कला जिथं इंटरसेक्ट होते त्या पॉइंटना काय करायची, नावं देत जायचं. त्या पॉइंटना नावं. तो पहिल्यांदा मी हा पॉइंट म्हणतो A, हा B, या पॉइंटला म्हणतो C, D, E, F, G, H. मी सगळ्या इंटरसेक्टिंग पॉइंट्सना नावं देऊन घेतली. आता याच्यानंतर मला फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी काढायची आहे. मी फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी डिटरमाइन करण्यासाठी काय म्हटलं तुम्हाला, ABCDEFGH या सगळ्या पॉइंटची एनर्जी डिटरमाइन करायची. सगळ्या पॉइंटची एनर्जी डिटरमाइन करायची. कशी एनर्जी डिटरमाइन करायची, तर या पहिल्या पॉइंटची एनर्जी काहीतरी कन्सिडर करायची. मी म्हणतो कन्सिडर एनर्जी ऍट पॉइंट A. आता A पॉइंटची तुम्हाला एनर्जी माहिती आहे का बघा, A पॉइंटला किती एनर्जी आहे, काहीतरी आहे. फ्लायव्हील तुम्हाला सप्लाय करणार म्हणजे काहीतरी एनर्जी आहे इथं, ती किती आहे ती माहित नाही. बघा की टॉर्क आहे, त्याचा अर्थ त्याला एनर्जी आहे, वर्क डन होणार. मग ती एनर्जी माहित नाही, त्या एनर्जीला मी E म्हणतो. परत एकदा सांगतो, हा E आणि हा पॉइंट E हे फरक आहे. हे E म्हणजे एनर्जी आहे आणि हा पॉइंट E आहे. हे E पॉइंट लिहिलेलं नाही तुम्ही, या एनर्जीला नाव दिलंय मी E आणि हा पॉइंट आहे E. ओके, मग या A पॉइंटला एनर्जी इथं काय माहित नव्हती, मी त्या अंदाजे कन्सिडर केली की ते
ई आहे असं कन्सिडर केलं, ई आहे. मग ऍट पॉइंट बी किती एनर्जी येणार सांगा, ऍट पॉइंट बी किती आहे बी. फ्लायव्हील कडे ए पॉइंटला ई एवढी एनर्जी होती ई, आणि हा एरिया वरचा आहे, याचा अर्थ इथं एनर्जी गेन झाली याचा अर्थ बी पॉइंटला एनर्जी काय असणार बघा, ए पॉइंटची एनर्जी प्लस या 52 ची एनर्जी, म्हणजे त्याचे येणार बी पॉइंटची एनर्जी, ए ची एनर्जी प्लस हे 50. त्यामुळे मी एनर्जी आपण कन्सिडर केल्या ई प्लस प्लस किती एनर्जी गेन झाली, 52 एवढी एनर्जी गेन झाली, म्हणजे प्लस 52. म्हणजे या बी पॉइंटला एनर्जी किती आहे, ए ची एनर्जी प्लस 50, ए ची एनर्जी आहे ई प्लस 50. त्यानंतर आता नेक्स्ट पॉइंट घेतो, ऍट पॉइंट सी. सी पॉइंटला एनर्जी कशी डिटरमाइन करणार, सी पॉइंटला एनर्जी, बी पॉइंटची एनर्जी जी काय आहे त्याच्यामधून 124 एनर्जी बी पासून काय आली सी पर्यंत रिलीज झाली, म्हणजे बी च्या एनर्जी मधून 124 काय करायचे मायनस. त्यामुळे मी करतो बी पॉइंटची एनर्जी आहे ई प्लस 52, या एनर्जी मधून 124 एवढी एनर्जी काय झाली बी पासून सी पर्यंत रिलीज झाली, रिलीज म्हणजे मायनस. ई प्लस 52 मायनस 124, म्हणजे ई मायनस किती ते सांगा, हे 52 मायनस 124. 52 मायनस 124 सांगा पटकन किती येते, मायनस 72. मायनस 72 मायनस 72, म्हणजे सी पॉइंटची एनर्जी किती आली, ई मायनस 72 एवढी आली. आता सी ची एनर्जी माहित आहे, आता डी पॉइंटची एनर्जी डिटरमाइन करा. ऍट पॉइंट डी ची एनर्जी सांगायची तुम्ही. सी च्या एनर्जी पासून डी पर्यंत जाऊस्तोपर्यंत एनर्जी 92 न गेन झाली, 92 न एनर्जी काय झाली गेन झाली, जे सी च्या एनर्जी मध्ये 92 काय करायचे ऍड. सो सी पॉइंटची एनर्जी आहे ई मायनस 72 प्लस त्याच्यामध्ये 92 काय झाले ऍड, एनर्जी 92 काय झाली तर गेन झाली सी पासून डी पर्यंत, म्हणजे डी पॉइंटला एनर्जी आहे ई प्लस 20, मायनस 72 प्लस 92 म्हणजे 20, ही डी पॉइंटची एनर्जी मिळाली. त्यानंतर डी पॉइंटच्या एनर्जी नंतर नेक्स्ट पॉइंट कुठला आहे बघा, ई पॉइंटची एनर्जी सांगा आता. ऍट ई अगोदरची पॉइंटची एनर्जी म्हणजे डी पॉइंटची एनर्जी मधून 140 एनर्जी रिलीज झाली म्हणजे मायनस, सो मायनस 140, डी ची एनर्जी मायनस 140, सो ई मायनस 120 एवढी एनर्जी आहे या ई पॉइंटला. आता एफ पॉइंटची एनर्जी सांगा, एफ पॉइंटची एनर्जी सांगा, एफ पॉइंट. ई च्या एनर्जी मध्ये 85 एनर्जी काय होणार ऍड, ई ची एनर्जी आहे ई मायनस 120 प्लस त्यात 85 एनर्जी काय होणार ऍड. ठीक आहे, म्हणजे किती एनर्जी आली बघा, ई मायनस 35 मायनस 120 प्लस 85 म्हणजे ई मायनस 35. ही मला एफ पॉइंटची एनर्जी मिळाली. आता पुढचं जी पॉइंट सांगा, ऍट जी पॉइंटची एनर्जी सांगा, जी पॉइंट. एफ पॉइंटच्या एनर्जी मधून 72 एनर्जी काय होणार रिलीज, सो एफ पॉइंटची एनर्जी आहे ई मायनस 35, त्याच्यामधून पुन्हा 72 एनर्जी काय झाली रिलीज झाली, म्हणजे हे किती आलं ई मायनस 107, ई मायनस 107 एवढी जी पॉइंटची एनर्जी आहे. कुठल्या पॉइंटची, जी पॉइंटची एनर्जी आहे. आता जी पॉइंटची एनर्जी मला माहित झाली. आता लास्ट पॉइंट कुठला आहे बघा, एच. जी पॉइंटच्या एनर्जी मध्ये 107 एवढी एनर्जी काय होणार आहे ऍड होणार आहे. तो ऍट पॉइंट एच जी पॉइंटच्या एनर्जी मध्ये 107 एनर्जी ऍड झाली, म्हणजे हे झालं ई, जे किती आलं ई. ठीक आहे, म्हणजे मला आता प्रत्येक पॉइंटची एनर्जी मिळाली. कुठला बघा, इंटरसेक्टिंग पॉइंट ए बी सी डी ई एफ जी एच या सगळ्या पॉइंटची एनर्जी मिळाली. पण मी हे सगळं कशासाठी करालोय, हे डेल्टा ई डिटरमाइन करण्यासाठी. डेल्टा ई म्हणजे काय, फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जी. मग आता तुमच्याकडे सगळ्या पॉइंटच्या एनर्जी आहेत, यातली मॅक्सिमम आणि यातली मिनिमम एनर्जी तुम्ही सांगा कुठली. या सगळ्या ज्या प्रत्येक पॉइंटची एनर्जी आपल्याकडे ए पासून एच पर्यंत,
त्यातली मॅक्सिमम एनर्जी आणि मिनिमम एनर्जी सांगायची. आता कशी शोधायची मॅक्सिमम आणि मिनिमम? ईच्या पुढे प्लसचं साईन मॅक्सिमम पाहिजे, प्लसची व्हॅल्यू मॅक्सिमम पाहिजे, ती म्हणजे मॅक्सिमम एनर्जी. आणि मिनिमम कशी शोधायची? ईच्या पुढे मायनस मॅक्सिमम पाहिजे. प्लस मॅक्सिमम असेल तर मॅक्सिमम एनर्जी, आणि मायनसची पुढची टर्म मॅक्सिमम असेल तर ती मिनिमम एनर्जी. ठीक आहे, यातली मॅक्सिमम एनर्जी पहिला शोधूया. प्लस साईन बघायचं, बघा इथे प्लस आहे, प्लस 52. हा, इथं मायनस आहे, इथं प्लस 20 आहे. बघा, ह्या दोघांना कम्पेअर केलं तर 52 हा जास्त आहे. त्यानंतर हा -20 आहे, हा -35 आहे, हा -107 आहे, आणि फक्त इथे ईच आहे. याचा अर्थ मॅक्सिमम एनर्जी कुठल्या पॉईंटला यात? मॅक्सिमम एनर्जी बी पॉईंटला आहे. ठीक आहे, म्हणून मी इथं पुढे ऍरो करतो आणि ही मॅक्सिमम एनर्जी मिळाली, मॅक्सिमम एनर्जी. ठीक आहे, म्हणजे बी पॉईंटला एनर्जी मॅक्सिमम. आता मिनिमम एनर्जी मला शोधायची आहे, मिनिमम एनर्जी. आता यात मिनिमम एनर्जी कशी शोधणार? ईच्या पुढे मायनस साईन मॅक्सिमम पाहिजे. आता मायनसच्या पुढची मॅक्सिमम बघायची. इथं ई आहे, इथं प्लस आहे, इथं -72 आहे, -70, इथं प्लस आहे, इथं -120 आहे. बघा, त्यांना कम्पेअर केलं तर ई -120 ही मिनिमम जाईल. हा, आता इथं बघा हे -35 आहे, ते -107 आहे. याचा अर्थ या सगळ्याला कम्पेअर केलं तर ई पॉईंटला, या ई पॉईंटला ई -120 ही एनर्जी काय पाहणं? मिनिमम. त्यामुळे ही मिनिमम एनर्जी म्हणून लिहितोय. म्हणजे मला आता प्रत्येक पॉईंटची एनर्जी डिटरमाइन केल्यानंतर मला काय कळलं की मॅक्सिमम एनर्जी आणि मिनिमम एनर्जी. मॅक्सिमम एनर्जी कुठल्या पॉईंटला आली? बी पॉईंटला, आणि मिनिमम एनर्जी कुठल्या पॉईंटला आली? ई पॉईंटला आली. ठीक आहे, मी आता ती मेन्शन करतो. फ्रॉम अबोव maximum energy is at point B and minimum energy at point E. बी पॉइंटला मॅक्सिमम एनर्जी आली, ई पॉइंटला मिनिमम एनर्जी आली. पण मला काय पाहिजे आहे? मला मॅक्सिमम मिनिमम एनर्जी नको आहे. मी सगळं हे कशासाठी डिटरमाइन करायला? डेल्टा ई. डेल्टा ई म्हणजे काय? फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जीसाठी सगळं डिटरमाइन करावे. मी लिहितो फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे डेल्टा ई इज इक्वल टू, कसं डिटरमाइन करते आपण? मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जी. मॅक्सिमम मायनस मिनिमम केलं की आपल्याला काय मिळते? फ्लक्च्युएशन. ठीक आहे, सो मॅक्सिमम एनर्जी किती आहे सांगा? मॅक्सिमम एनर्जी, मॅक्सिमम एनर्जी बघा किती येतं? ई प्लस 52. ई प्लस 52 ही तुमची मॅक्सिमम एनर्जी आहे, मायनस मिनिमम एनर्जी बघा. मिनिमम एनर्जी किती आहे बघा? ई -120 ही तुमची मिनिमम एनर्जी आहे. ई -120, मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जी. आता काय करतो बघा, मी मायनस साईन 8 टाकतो. तो ई प्लस 52 हे आहे असं राहिलं, ते मायनस साईन 8 टाका, तो हा झाला मायनस ई, आणि हा मायनस मायनस झाला प्लस 120. मायनस ई आणि मायनस मायनस झालं प्लस 120. आता हा प्लस ई मायनस ई काय झालं? कॅन्सल. म्हणजे किती राहिलं बघा? 120 प्लस 52 म्हणजे 170. ही तुम्हाला फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी मिळाली, फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. पण त्या फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी मध्ये आता तुम्ही मला सांगायचं, ही जी एनर्जी मिळाल्या ह्या एनर्जीचं युनिट काय? फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे डेल्टा ई मिळाली, मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जी. मॅक्सिमम एनर्जीतनं काढली, मिनिमम शोधली, आणि त्याच्यामध्ये मी पुट केली. पण याचं युनिट काय? या डेल्टा ईचं युनिट काय? पटकन mm स्क्वेअर. द्या एकदा सांग. हे सगळे एरिया दिलेत, एरिया ह्या किमतीत 52, 124 ह्या किमतीत बघायचं. हे सगळे एरिया आहेत रे, इन टर्म्स ऑफ एरिया दिले हे, आणि युनिट बघा तुम्ही त्याला mm स्क्वेअर दिले. म्हणजेच मला फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जीचा हा एरिया मिळालाय, मला हा एरिया मिळाला, एरिया. म्हणून त्याचं युनिट किती असता? mm स्क्वेअर. त्यांनी हा एरिया दिला होता, हा एरिया किती आहे, हा एरिया किती आहे असं दिलं होतं. ठीक आहे, त्यामुळे मला जी आता फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी मिळाल्या ती mm स्क्वेअर मध्ये मिळाल्या, म्हणजे त्याचा एरिया मिळालाय. पण मला आन्सर mm स्क्वेअर मध्ये नको आहे, मला एनर्जी म्हणजे न्यूटन मीटर मध्ये पाहिजे आहे. आता ती न्यूटन मीटर मध्ये कशी कन्वर्ट करायची? तर याच्यासाठी तुम्हाला हे स्केल दिलेलं असते, हे स्केल.
मग हे कसं करायचं हे लास्टच्या प्रॉब्लेमला मी सांगितलेलं परत एकदा सांगतो. काय करायचं, इथं या एरियामध्ये एक स्मॉल स्क्वेअर घ्यायचा, एक स्मॉल स्क्वेअर घ्यायचा. एक्स ऍक्सिसला 1 mm, वाय ऍक्सिसला 1 mm, आणि याची एनर्जी किती असेल हे डिटरमाइन करायचं. एक स्मॉल स्क्वेअर घ्यायचा, एक्स ऍक्सिसला 1 mm, वाय ऍक्सिसला 1 mm, आणि या 1 mm स्क्वेअर एरियाची एनर्जी काढायची. ठीक आहे, मी आता इथे लिहितो. नाव एनर्जी ऑफ 1 mm स्क्वेअर एरिया. आता ही एरियाची कशी एनर्जी काढायची बघा. एनर्जी ऑफ 1 mm स्क्वेअर इज इक्वल टू कसं काढायचं बघा, टॉर्क इंटू थिटा करायचं. एनर्जी म्हणजे वर्क डन, बरोबर आहे काय. वर्क डन म्हणजे काय असते, टॉर्क इंटू थिटा, म्हणजे हा एरिया अंडर द कर्व म्हणजे असते एनर्जी किंवा वर्क डन. ठीक आहे, मग आता टॉर्क 1 mm चा घ्यायचा आणि थिटा 1 mm चा घ्यायचा. ठीक आहे, 1 mm चा टॉर्क किती आहे बघा, 1 mm चा टॉर्क 600. म्हणून मी पहिला लिहितो टॉर्क ऑफ 1 mm, म्हणजे लिहितो 1 mm इंटू 1 mm, म्हणजे 1 mm चा टॉर्क इंटू 1 mm चा थिटा घ्यायचा. आता 1 mm चा टॉर्क, 1 mm चा टॉर्क किती आहे बघा, 600, म्हणजे त्यानं 1 mm म्हणजे 600 न्यूटन मीटर इथे घेतलंय, तो 600 इंटू 1 mm चा थिटा. आता 1 mm चा थिटा पाहिजे मला, सांगा 1 mm चा थिटा कसा घेणार बघा इथनं. 1 mm चा थिटा, थिटा 1 mm चा किती सांगितले त्यानं प्रॉब्लेम मध्ये, स्केल घेतले बघा 3 डिग्री. ठीक आहे, त्यामुळे मी लिहितो 3 डिग्री. पण हा नुसताच थिटा आलाय, ज्या वेळेला तो ट्रिग्नोमेट्री बरोबर असतो त्यावेळेला तो साइन कॉस टॅन बरोबर ज्या वेळेला असतो त्यावेळेला 2 डिग्री मध्ये असतो, आणि ज्यावेळेला तो नुसताच येतो त्यावेळेला तो कशामध्ये असतो, रॅडियन. त्यामुळे याला मला रॅडियन मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे. रॅडियन मध्ये कसं कन्वर्ट करणार, त्या 3 डिग्रीला काय करायचं, इंटू पाय बाय 180, इंटू पाय बाय 180 करा, तो रॅडियन मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे, हे सॉल्व करा, तुम्हाला एनर्जी मिळेल 1 mm स्क्वेअर एरियाची. 31.2. 31.41. 31.2. 31.41. 31.41. मला काय आवाज ना, 31.41. 30 पॉईंट 31. 31.41. 31.41 बरोबर ना. आता याचं युनिट बघा, टॉर्क तुम्ही घेतला न्यूटन मीटर आणि हा घेतला रॅडियन. आपण लिनियर मध्ये रॅडियन लिहित नाही, त्यामुळे याचं युनिट काय आलं, न्यूटन मीटर. म्हणजे तुम्ही 1 mm स्क्वेअर एरिया घेतला तर त्याची एनर्जी आहे 31.41. आता इथे या डेल्टा ई मध्ये, त्याला मी म्हणतो 1. डेल्टा ई मध्ये बघा, तुम्हाला जो डेल्टा ई मिळालाय तो इन टर्म्स ऑफ एरिया मिळालाय, आणि 1 mm स्क्वेअर एनर्जी काढले मी इथे 31.41. या 31.41 आता काय, या 172 ला मल्टिप्लाय करा, हे तुम्हाला काय मिळतं डेल्टा ई. फ्रॉम 1 डेल्टा ई इज इक्वल टू 172 mm स्क्वेअर इज इक्वल टू पुट इन 1, जे लक्षात येईल. तो डेल्टा ई इज इक्वल टू 172 आहे, 172 mm स्क्वेअर, आणि 1 mm स्क्वेअरची एनर्जी किती आहे 31.41. तो 172 इंटू 31.41 सॉल्व करा, तुम्हाला डेल्टा ई मिळेल. सॉल्व करा, तुम्हाला डेल्टा ई मिळेल. डेल्टा ई म्हणजे काय, फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. चोपन्न 03.5. किती, 54 03.5 0.5 न्यूटन मीटर. अजून एक कोणतं चेक करा बघा ना आन्सर. बरोबर आहे सर. ओके, बरोबर आहे सर, बरोबर आहे. बरोबर आहे, ओके ठीक आहे. मला डेल्टा ई मिळाला. लक्ष द्या, मी तुम्हाला लास्ट टाइमला पण सांगितलेलं की याचा कुठलाही प्रॉब्लेम येते पेपरमध्ये, हे सगळ्यात सोपं असते सोडवायला. ठीक आहे, फक्त चुकायच नाही. बघा, हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मी काय केलं परत एकदा सांग. त्यानं मला एरिया अबोव बिलो दिले असतात. पहिला अबोव मग बिलो, अबोव मग बिलो, अबोव मग बिलो. अबोवचा एरिया म्हणजे एनर्जी गेन, बिलोचा एरिया म्हणजे एनर्जी रिलीज. आता हे कसं येतं, हे पहिलं जे लेक्चर घेतलेलं त्या लेक्चरला मी तुम्हाला सगळं सांगितलेलं. एनर्जी कधी रिलीज होते, कधी गेन होते, त्याच्या फिगर कशा असतात, हे त्याचं मॉडिफिकेशन असते, हे तुम्हाला सगळं त्यावेळेला सांगितलं होतं. ठीक आहे, मग हा अबोवचा एरिया म्हणजे एनर्जी गेन बाय फ्लायव्हील, बिलोचा एनर्जी एरिया म्हणजे एनर्जी रिलीज बाय फ्लायव्हील. मग ए बी सी डी ई एफ जी एच पॉइंटला नावं दिली,
आणि या प्रत्येक पॉईंटची एनर्जी डिटरमाइन केली. मग ए पॉईंटची एनर्जी मला माहित नव्हती, ती अंदाजे घेतली ई एवढी एनर्जी आहे. ई हा पॉईंट नाही आहे, ई पॉईंटची एनर्जी नाही आहे, ती एनर्जीला नाव दिलंय मी ई. ओके. मग बी पॉईंटची एनर्जी कशी घेतली बघा. बी पॉईंटची एनर्जी एच्या एनर्जी मध्ये 52 एनर्जी ऍड झाली, ई प्लस 52. त्यानंतर सी पॉईंटची बीच्या एनर्जी मधून 124 रिलीज झाली, मतलब बीच्या एनर्जी मधून 124 मायनस करायचं. बीची एनर्जी लिहायची पहिला ई प्लस 52, त्यातनं 124 मायनस करायचं. त्यानंतर डी ला सीच्या एनर्जी मध्ये 92 ऍड करायचे, सीच्या एनर्जी मध्ये 92 ऍड करायचे, 92. असं करत गेलो, प्रत्येक पॉईंटची एनर्जी मिळवत गेलो, तुम्हाला लास्टच्या पॉईंट पर्यंत एनर्जी मिळवायची. आता यातली मॅक्सिमम आणि यातली मिनिमम शोधायची एनर्जी. आता मॅक्सिमम आणि मिनिमम एनर्जी कशी शोधतो आपण, तर ईच्या पुढची प्लसची साईनची जी टर्म आहे ती मॅक्सिमम शोधायची, प्लसची साईनची टर्म मॅक्सिमम, आणि मिनिमम कशी शोधायची, मायनसच्या पुढची टर्म मॅक्सिमम घ्यायची. प्लसची टर्म मॅक्सिमम इथं आहे 52 आणि मायनसची यात शोधायची 120. ही मॅक्सिमम मिळाली, मिनिमम. हॅलो हॅलो. बघा, मग मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जी केलं तर तुम्हाला काय, मॅक्सिमम एनर्जी मिनिमम एनर्जी पुट करायची, तुम्हाला डेल्टा ई ची किंमत मिळते. पण हे एरियामध्ये मिळते, कारण की तुम्ही जे सगळं घेतलं होतं ते सगळं एरिया दिले होते तुम्हाला, एरिया. आता एरियामध्ये तुम्हाला दिलेलं ना, मग पुढे काय करायचं, या 1 mm² एरियाची एनर्जी काढायची. मग टॉर्क इंटू थिटा करायचा. हे स्केलमध्ये दिलेलं असते बघा, स्केलमध्ये 1 mm चा टॉर्क किती आहे, 1 mm चा थिटा किती दिलेलं असते. हे थोडक्यात त्या 1 mm चा टॉर्क आणि 1 mm चा थिटा मल्टिप्लाय करायचा, फक्त थिटा रेडियन मध्ये घ्यायचा, तुम्हाला 1 mm² ची एनर्जी मिळते. आणि ही एनर्जी परत इथं पुट करायची, 172 इंटू ही एनर्जी करायची, तुम्हाला डेल्टा ई मिळाला. आता डेल्टा ई मिळाल्यानंतर आता आन्सर काय विचारले बघा, डेल्टा ई मिळाल्यानंतरचा आन्सर काय विचारले ते बघू. काय आन्सर विचारले बघा पाहणं. कुठला प्रॉब्लेम आहे यो, आन्सर काय विचारलंय, फाइंड द नेसेसरी मास. आणि याचे मला काय विचारलंय, आता मास विचारले. आता मास शोधायचा असेल तर काय करणार मी, या डेल्टा ईचा फक्त फॉर्म्युला लिहिणार, डेल्टा ईचा मास विचारले. डेल्टा ई इज इक्वल, फॉर्म्युला काय बघा, I ओमेगा स्क्वेअर CS, हा त्याचा फॉर्म्युला आहे, I ओमेगा स्क्वेअर CS. डेल्टा ई ची किंमत माहिती आहे मला, 5403.5. I म्हणजे काय, MK स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू CS. I म्हणजे MK स्क्वेअर. त्या किमती पुढे करतो, 5403.5 इज इक्वल मास शोधायचा आहे. के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. प्रॉब्लेम मध्ये मला रेडियस दिले, रेडियस आणि रेडियस ऑफ गायरेशन काय असते तर सेम. मीटर मध्ये ऑलरेडी दिलाय 0.5 आहे, ठीक आहे. म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन किती आहे, 0.5. फक्त मी पुढे लिहून ठेवतो, आर इज इक्वल टू के असते. रेडियस म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन, तो रेडियसची किंमत टाकली तर स्क्वेअर इंटू ओमेगा म्हणजे 2πn डिवाइड बाय 60. ओमेगा म्हणजे काय, 2πn डिवाइड बाय 60. आता एन प्रॉब्लेम मध्ये दिला असेल बघा, एन किती दिलाय, 600. त्यामुळे एन ची किंमत लिहितोय मी 600. आता 2πn डिवाइड बाय 60 याचा ओमेगाचं काय येतं, स्क्वेअर, 2πn बाय 60 चा स्क्वेअर. त्यानंतर इंटू CS. CS आपल्याला प्रॉब्लेमच्या सुरुवातीला दिला होता, CS प्रॉब्लेमच्या सुरुवातीला दिला होता. CS किती आहे बघा, आपण शोधला होता 0.03, ठीक आहे, 0.03. हे सॉल्व करा, ट्रान्सफर करा, तुम्हाला बघा मास मिळेल. हे सॉल्व करा, ही साईड ट्रान्सफर करा, तुम्हाला मासचं आन्सर मिळेल. 0.5 चा स्क्वेअर इंटू 2π600 डिवाइड बाय 60 या ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू 0.03. हे सॉल्व करा, या बाजूला मी 5403.5 ला डिवाइड करा, मला मास मिळेल.
5.47. किती 5.47 केजी. ठीक आहे, म्हणजे त्या फ्लायव्हीलचं मास हे किती असायला पाहिजे 5.47 केजी. जरा कोण चुकले रे, आणि कोणतं चेक करा. 5.47 चुकले, ते सॉल्व करा, इकडे नेऊन डिवाइड करा. हा स्क्वेअर विसरू नका, हा स्क्वेअर विसरू नका. एकशे 82 ते सर, चुकले. 182. हा ते चुकले. 182.49. 49. ओके, हे बरोबर आहे ना? हे ओके. बरोबर. 182.49. 182.49 केजी, म्हणजे त्या फ्लायव्हीलचं मास हे किती आहे 182.49 केजी, हे त्या फ्लायव्हीलचं मास आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना प्रॉब्लेम? एकदम सोपा असतो. ठीक आहे, फक्त याला ऍडिशनल अजून एक असतो यातच प्रॉब्लेम, पण मी अजून तिथपर्यंत पोहोचलेलो नाही, त्यामुळे हे सोपे प्रॉब्लेम घेतले. हा तुमचा 80% प्रॉब्लेम आहे पेपर मधला. ठीक आहे, बघा हे दिलेलं असणार, त्याच्यावरून आज फक्त वेगळं काय होतं, तुम्हाला कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड दिलेली, आणि काय सांगितलेलं ±1.5% ऑफ मीन स्पीड, हे त्याने गिवन दिलेलं. मी फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे मॅक्सिमम मायनस मिनिमम ±1.5% ऑफ मीन, प्लस आणि मायनस मीन हे डबल झालं 3%. मीन स्पीड म्हणजे ओमेगा. ओमेगा इकडे घेतल्यावर ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 डिवाइड बाय ओमेगा म्हणजे काय असते कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे CS. ही CS ची किंमत अशी डायरेक्ट दिली नव्हती, तर ती मी शोधली आणि मग काय रेग्युलर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायला एकदम सोपा असतो, पण याच्यामध्ये काय ते फ्लायव्हीलचे स्पेसिस वगैरे ऍड होऊन तुम्हाला पेपरमध्ये येणार. ठीक आहे, आता जो प्रॉब्लेम घेतलाय हा पेपरचा 70 ते 80% प्रॉब्लेम आहे. सर हा बोल. फक्त मला ते ग्राफ दाखवा. ग्राफ मध्ये ते पॉईंट कसे आले जरा जरा समजावून सांगा. मी नव्हतो मागच्या इथे, बाकीचं काय आलं मला. हे पॉईंट कसे आले 124, 140 ते दिलेत की प्रॉब्लेम मध्ये. दिलेत काय? दिलेले असतात काय ते? Problem होय, एक तर ही फिगर देतात किंवा एक तर त्या प्रॉब्लेम मध्ये सांगितले बघा +150, +52 म्हणजे मीन टॉर्कच्या वरती, त्याच्यानंतर म्हटलंय -124 मीन टॉर्कच्या खाली, त्याच्यानंतर म्हटलंय +92 मीन टॉर्कच्या वरती, मीन टॉर्कच्या खाली, प्लस मायनस त्यानं दिले ना, किंवा अबोव बिलो असं पण म्हणतात. मीन टॉर्कच्या अबोव आणि बिलो असं पण दिलेलं असते. म्हणजे दिलेले असतात पॉईंट, नाही ते ग्राफ देतात. ते दिलेलं असते, ते दिल्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही. ओके सर. ठीक आहे, सगळ्यांना समजलंय? हो सर. ओके, ठीक आहे. मग मी अजून एक प्रॉब्लेम घेणार आहे आता लगेच. ठीक आहे, एक सोपा प्रॉब्लेम घेतो जो याच्याशी रिलेटेड नाही आहे, पेपरला एकदाच पडलाय, पण तो अप्लाइड मेकॅनिक्सशी रिलेटेड आहे. याच्याशी रिलेटेड नाही आहे, अप्लाइड मेकॅनिक्सशी रिलेटेड आहे. तो एक प्रॉब्लेम मी घेतो. बुकलेट मधला प्रॉब्लेम नंबर 16.2 जरा बघा आणि सांगा कोणता. 16.2 2 नंबरचा प्रॉब्लेम आहे. 18 पेज 2 नंबरचा प्रॉब्लेम. कोणता प्रॉब्लेम आहे? 2. क्वेश्चन नंबर 2, पेज नंबर सांगा मला. 18 आहे तेच. 18. फक्त एक सांगतो, हा प्रॉब्लेम मी आता जो घेणार आहे तो पेपरला यायची पॉसिबिलिटी कमी आहे. ठीक आहे, हे अगोदर जे घेतलंय हे येणार. फक्त कसं आहे, आता एक 10-15 मिनिटात व्हावा आणि एकदाच पेपरला पडलाय म्हणून अशा टाईपचा प्रॉब्लेम मी घ्यालोय. ठीक आहे, प्रॉब्लेम वाचतो बघा, थोडासा वेगळा आहे. ठीक आहे, अप्लाइड मेकॅनिक्सशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. बघा काय म्हटले, द फ्लायव्हील ऑफ स्टीम इंजिन has radius of gyration. Radius of gyration म्हणजे K दिलाय 1 मीटर. Radius of gyration K 1 मीटर. And mass पण दिले त्याचं किती आहे बघा 2500 kg, 2500 kg हे त्याचं मास दिलंय. पुढं द स्टार्टिंग टॉर्क ऑफ इंजिन इज, आणि त्या इंजिनचा स्टार्टिंग टॉर्क दिलाय.
त्या इंजिनचा स्टार्टिंग टॉर्क दिलाय किती आहे बघा तो 1500 म्हणजे 1500 न्यूटन मीटर. 1500 न्यूटन मीटर हा त्याचा स्टार्टिंग टॉर्क आहे. बघा प्रॉब्लेम बघा कंटिन्यू करतो. काय म्हणले द फ्लायव्हील ऑफ इन स्टीम इंजिन हॅज रेडियस ऑफ गायरेशन 1 मीटर, मास 2500 kg, द स्टार्टिंग टॉप ऑफ इंजिन इज 1500 न्यूटन मीटर अँड मे बी अज्युम्ड कॉन्स्टंट. आणि हा स्टार्टिंग टॉर्क काय आहे त्यांनी सांगितले कॉन्स्टंटच आहे असं सांगितले. 1500 न्यूटन मीटर हा कॉन्स्टंटच आहे सांगितले. पुढे डिटरमाइन अँग्युलर ऍक्सलरेशन ऑफ फ्लायव्हील, कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लायव्हील आफ्टर 10 सेकंड फ्रॉम द स्टार्ट. स्टार्ट झाल्यानंतर 10 सेकंदानंतर किती कायनेटिक एनर्जी असेल असं विचारले. ठीक आहे. हा प्रॉब्लेम पूर्ण हा तुमचा अप्लाइड मेकॅनिक्स वरचा आहे. फक्त तो या फ्लायव्हीलशी रिलेटेड आहे म्हणून इथं आलाय आणि पेपरला एकदा पडला होता. मग काय होते आपण अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये त्यावेळेला केलेला असते आणि आता तो प्रॉब्लेम जर तुम्हाला कोणी सॉल्व्ह करायला दिला तर कसं आहे फॉर्म्युला लक्षात नसल्यामुळे ते सॉल्व्ह न होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. ठीक आहे. म्हणून मी पण घेऊन ठेवायला लागले. ठीक आहे. बघा पहिला काय सांगितले मला डिटरमाइन द अँग्युलर ऍक्सलरेशन. मी सॉल्व्ह करायला चालू करतो. अँग्युलर ऍक्सलरेशन मला बघा फोर्सचा फॉर्म्युला सांगा. एफ इज इक्वल टू तुम्ही काय म्हणता रे? एफ इज इक्वल टू न्यूटन सेकंड लॉ. एफ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. येस मास इंटू ऍक्सलरेशन. हा तुम्ही भरपूर वेळेला फॉर्म्युला वापरला एफ इज इक्वल टू एम ए. समजा हे मी अँग्युलर मध्ये यूज केलं. हाच फॉर्म्युला मी जर अँग्युलर मध्ये यूज केला तर फोर्सला आपण कशाने रिप्लेस करतोय रे? टॉर्क इज इक्वल. मासच्या ऐवजी आपण अँग्युलर मध्ये काय लिहितोय रे इथं? मास मोमेंट ऑफ इनर्शिया. मासच्या ऐवजी मास मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि ऍक्सलरेशनच्या ऐवजी आपण काय म्हणतोय? अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा. सो हाच फॉर्म्युला अँग्युलर मध्ये जर मी कन्वर्ट केला अँग्युलर मध्ये तर फॉर्म्युला काय होतं? टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. आता मला पहिला आन्सर काय विचारले बघा. पहिला आन्सर काय विचारले? अँग्युलर ऍक्सलरेशन. आता मला सांगा अँग्युलर ऍक्सलरेशन मला जर अल्फा विचारला असेल तर मी काय करणार? टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. अल्फा मला शोधायचा आहे. टॉर्क त्यांनी मला दिलाय. राहिला फक्त आय. आय म्हणजे काय असतं रे? मास मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एम के स्क्वेअर. मास पण दिलाय के पण दिलाय एम के स्क्वेअर. सगळ्या किमती माहिती डायरेक्ट अल्फा मिळते. ठीक आहे. म्हणून म्हणतो टॉर्क इज इक्वल टू मास मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. टॉर्कची किंमत मला प्रॉब्लेम मध्ये दिली 1500 इज इक्वल टू आय म्हणजे एम के स्क्वेअर इंटू अल्फा. सो 1500 इज इक्वल टू मास आहे बघा प्रॉब्लेम मध्ये दिले 2500 इंटू रेडियस ऑफ गायरेशन मीटर मध्येच घ्यायचा. तुम्हाला परवा पण सांगितलेलं के नेहमी मीटर मध्येच घ्यायचा. तुमचं कधीच प्रॉब्लेम चुकत नाही. इंटू अल्फा. हे सॉल्व्ह करा इकडे डिवाइड करा तुम्हाला अल्फा मिळेल. अँग्युलर ऍक्सलरेशन हे सॉल्व्ह करा तुम्हाला अल्फाचा आन्सर मिळेल. अँग्युलर ऍक्सलरेशन 0.6 अल्फा म्हणजे ऍक्सलरेशनचं युनिट काय येणार? रेडियन पर सेकंड स्क्वेअर. लिनियर मध्ये मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. अँग्युलर मध्ये रेडियन पर सेकंड स्क्वेअर. हे तुमचा आन्सर नंबर 1. ठीक आहे. 1 नंबरचा आन्सर मिळालं. आता 2 नंबरचा आन्सर काय विचारलंय बघा. 2 नंबरचा आन्सर काय म्हणले? द कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लायव्हील आफ्टर 10 सेकंड्स. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जरा सांगा रे मला. कायनेटिक एनर्जी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 हाफ एम स्क्वेअर. एम स्क्वेअर लिनियर. आता फ्लायव्हील रोटेट व्हायला ना मग अँग्युलर साठी सांगा. आय ओमेगा स्क्वेअर. आय ओमेगा 1/2 हाफ आय ओमेगा स्क्वेअर. आय ओमेगा स्क्वेअर. आता मला काय विचारलंय त्याचं आन्सर? कायनेटिक एनर्जी
आफ्टर 10 सेकंड्स. म्हणजे मला व्हेलॉसिटी पाहिजे. व्हेलॉसिटी किती वेळानंतरची? 10 सेकंदानंतर किती व्हेलॉसिटी आहे ते जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला हे आन्सर शोधता येणार. ठीक आहे, म्हणजे मी ओमेगा शोधणार 10 सेकंदानंतरचा. मग मी लिहितो कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लायव्हील आफ्टर 10 सेकंड्स. 10 सेकंदानंतरची फ्लायव्हीलची मला कायनेटिक एनर्जी पाहिजे आहे. त्यासाठी मला काय लागणार होता? व्हेलॉसिटी ऑफ फ्लायव्हील आफ्टर 10 सेकंड्स. आता तुम्ही म्हणणार व्हेलॉसिटी बदलली कशावरून? हे काय आहे सांगा? अल्फा म्हणजे काय आहे सांगा? अल्फा म्हणजे काय आहे? अँग्युलर ऍक्सलरेशन आहे ना. मग गाडीला जर ऍक्सलरेशन असेल तुमच्या तर गाडीची स्पीड वाढणार. तसं फ्लायव्हीलला ऍक्सलरेशन असेल तर फ्लायव्हीलची स्पीड वाढणार. म्हणजे आता त्याची स्पीड आहे काहीतरी ती 0.6 सेकंदानंतर वाढलेली असणार ना. मग ती मला आता काय करायला पाहिजे बाळांनो? व्हेलॉसिटी कन्सिडर करायला पाहिजे. बघा मग मी असं करतो इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे आत्ता किती आहे? थांबले असं कन्सिडर करूया. ओमेगा 1 इज इक्वल टू 0. थांबलेली कंडिशन असं कन्सिडर करूया. 10 सेकंदानंतर फायनल व्हेलॉसिटी. फायनल व्हेलॉसिटी म्हणजे 10 सेकंदानंतरची ओमेगा 2 ही मला माहित नाही, ही शोधूया. ठीक आहे, म्हणजे 10 सेकंदानंतरची इथे मी एनर्जी टाकली की मला काय मिळणार? कायनेटिक एनर्जी. मग हे माहित नाही मला. मग अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये तुम्ही एक फॉर्म्युला वापरलेला तो मी इथे लिहितो. असं तुम्ही लिहिता बघा. V इज इक्वल टू यू प्लस AT. आठवते का बघा? V इज इक्वल टू यू प्लस AT. V म्हणजे फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी प्लस A म्हणजे ऍक्सलरेशन इंटू T म्हणजे टाइम. हे लिनियर साठी आहे. फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस ऍक्सलरेशन इंटू टाइम. तुम्हाला ही फायनल व्हेलॉसिटी मिळते. मग याच्यावरून मी लिहितो नाव, याच्यावरून मी अँग्युलरचा फॉर्म्युला लिहितो. अँग्युलरचा V म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. मला फायनल व्हेलॉसिटी म्हणजे काय पाहिजे? ओमेगा 2 10 सेकंदानंतरची व्हेलॉसिटी इज इक्वल फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे ओमेगा 1 स्टार्ट पासून ओमेगा 1 प्लस लिनियर मध्ये ऍक्सलरेशन, अँग्युलर मध्ये अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा इंटू त्याचा टाइम इंटू किती टाइम नंतरची पाहिजे व्हेलॉसिटी टी. इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे. ऍक्सलरेशन मी शोधले आता किती आहे? 0.6 इंटू किती टाइम नंतरची व्हेलॉसिटी पाहिजे आहे? आफ्टर 10 सेकंड. त्यामुळे टाइम किती आहे? 10 सेकंड. सांगा मग 10 सेकंदानंतर तुमच्या फ्लायव्हीलची व्हेलॉसिटी किती असणार? 10 सेकंदानंतर फ्लायव्हीलची व्हेलॉसिटी किती असणार? ओमेगा 1 प्लस अल्फा टी. ओमेगा 0 आहे प्लस अल्फा म्हणजे ऍक्सलरेशन इंटू टाइम. ऍक्सलरेशन आहे 0.6 टाइम आहे 10 म्हणजे किती ना 6 रेडियन पर सेकंड. म्हणजे 10 सेकंदानंतर तुमचं फ्लायव्हील हे 6 रेडियन पर सेकंडनी फिरत असतं. ठीक आहे, समजलं मी काय केलं? सिंपल एक अप्लाइड मेकॅनिक्सचा फॉर्म्युला वापरला. फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी प्लस ऍक्सलरेशन इंटू टाइम. त्याच्यावर मी फायनल व्हेलॉसिटी मिळवली 10 सेकंदानंतरची. संपलं. आता आन्सर काय विचारले बघा? कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लायव्हील आफ्टर 10 सेकंड. झालं. मग आता आन्सर बघा. कायनेटिक एनर्जी आफ्टर 10 सेकंड. So kinetic energy is equal to kinetic energy कशी काढणार? 1/2 I ओमेगा स्क्वेअर. I ओमेगा स्क्वेअर. पण ओमेगा कुठला लागणार? 10 सेकंदानंतर. त्याला काय म्हणले? ओमेगा 2. ओमेगा 2 चा स्क्वेअर 1/2 I म्हणजे mk स्क्वेअर इंटू ओमेगा 2 चा स्क्वेअर. किमती पुट करतो 1/2. मास दिले प्रॉब्लेम मध्ये 2500. रेडियस ऑफ गायरेक्शन 1 दिलाय. ओमेगा 2 आता शोधला किती आहे? 6 आहे. डायरेक्ट किंमत लिहितो 6 चा स्क्वेअर. सॉल्व करा तुम्हाला कायनेटिक एनर्जी मिळेल. सॉल्व करा तुम्हाला कायनेटिक 7500 किती? 7500 7500 न्यूटन मीटर. 7500 न्यूटन मीटर.
म्हणजे ही तुमच्या फ्लायव्हीलची कायनेटिक एनर्जी हॅलो आहे हॅलो सर आफ्टर. हॅलो ठीक सर आहे बघा, एक मिनिट सांगतो परत एकदा मी. सर, चुकलंय. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. 45,000 येते. काय झालं? माझं 45,000 45,000. 45,000 45 येते काय? 7,500 नाही काय? 45,000. 45 1000. हा. आता बरोबर आहे काय? हो हो. ओके ओके. एकदम सोपा प्रॉब्लेम होता. असा टाईपचा प्रॉब्लेम एकदाच पेपरला येऊन गेलाय. ठीक आहे. पण तुम्ही बघितलं तर त्या प्रॉब्लेमचा आणि ह्या प्रॉब्लेमचा काय संबंध आहे? हे सगळं तुम्हाला अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये झालेलं आहे. टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा. टॉर्क लिहिला, आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर लिहिला, अल्फा मिळाला ऍक्सलरेशन. मला पाहिजे होतं त्यांनी सांगितलं स्टार्ट पासून 10 सेकंदानंतर कायनेटिक एनर्जी काढा. स्टार्ट पासून याचा अर्थ स्टार्टला वेलॉसिटी 0 असणार. 10 सेकंदानंतर काय तर वेलॉसिटी असणार, काय त्याला ऍक्सलरेशन आहे. ती वेलॉसिटी मला माहित नव्हती. मी अप्लाइड मेकॅनिक्स मधनं फॉर्म्युला आणला. फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस ऍक्सलरेशन इनटू टाइम. मग मी हा फॉर्म्युला अँग्युलर मध्ये लिहिला. फायनल वेलॉसिटी माहीत शोधायची होती. इनिशियल 0 आहे, ऍक्सलरेशन 0.6 आहे, टाइम 10 सेकंद नंतर पाहिजे आहे. 6 आलं. त्यावरनं कायनेटिक एनर्जी काढली, तुमचा आन्सर झाला. ठीक आहे. एकदम सोपा प्रॉब्लेम होता बघा. आता पेपरला जर प्रॉब्लेम पडला तर ऍक्च्युअली काय होते, आपण हे आधी सॉल्व्ह केलेलं असते पण